नंबर आहे चंद्रावळीचा आहे काय आहे त्याला सांगा भक्ती केल्याशिवाय मार्ग मिळणार नाही हे काही फक्त आळस हा कुटुंबाचा वैर आहे हो आळस माणसाच्या अंगात कधी नसू नये नसू नये दोन्ही तास भक्ती करायचे बरं तर कशी करायची कशी राहते? देव आपलाच करून जायचं तेव्हा भक्ती करून मार्ग मोकळा करून घ्या आणि इतकीला सुट्टी देणार नाही म्हणजे नाही दैवळी चला
मानवाचे समाधान होणार नाही तेव्हा राजाला मानव देवाची भक्ती करून मार्ग मोकळा सेवक कुंजवनामध्ये जायचं आहे की नाही आणि देवाचं लहान स्वरूप पाहायचं आहे तेव्हा निघायचं का
जमलेल्या प्रिय तमाशा रसिक बांधव ऐकाने लक्ष द्या. अखिल महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात गाजत असलेली तमाशा कसर भडकी सम्राट मास्टर सागर मनोकर या आदर्श लोकनाट्य तमाशा मंडळात सादर झालेली पारंपरिक गाणी गवळण. आता बरोबरीत राहिलेला कार्यक्रम म्हणजे खंडोबा देवाची यात्रा आहे. एक 4 गाणी खंडोबाची होती. खंडोबाचे गाणे झाल्याच्या नंतर पगनाट्याच्या बारीला सुरुवात होईल. एक मन आहे, सुख दुःखाच्या सुंदर मिलनी उगम पावती जीवन गाता. सुख दुःखाच्या सुंदर मिलनी उगम पावती जीवन गाता. दुःखाचे जर तुम्हास कोडे तर सुख मागण्या हात कापुरे. म्हणून ह्या एक जमान्यावर म्हण आहे, गांडो भाई में अंड कराए मर्दों का हो गई हाल. गांडो भाई में अंड कराए मर्दों का हो गई हाल. पतिव्रता भूके मरे पेढे खाई छिनाल. हल्लीचा जमाना तसा आहे. जगी असा सर्व सुखी कोण आहे विचारी मना शोधून पाहिजे. आज आहे आपल्या गावची यात्रा. आपण करायची चैनी म्हणजे सोकडबाजी. सोकडबाजी म्हणजे पडलेल्या बेड्या सोडक वाढायचं. जबरदस्त यात्रा भरल्या पण बेडीचा काही कोण टाकीना. पण माझे जेव्हा भावाचा मित्र त्याला बोलावून घेतो. ओ नवनाथ भाऊ बरोबर कसं काय बाबा बरं चाललंय. बक्कीचा काय काय तिकीट टाकून नाही सकाळी तब्येत बरी नव्हती. असं ना नवनाथ भाऊ हा. व्यवसाय व्यापार जर करायचं म्हटलं बर. माणसाकडे पैसा लागतो. पैसा पाहिजे. सगळ्याचं नाटक करता येतं पण पैशाचं नाटक करता येत नाही. बरोबर आहे. सर्वसामान्य बँकेचं जर कर्ज काढायचं म्हटलं हा तर त्याला जमीन तारण द्यावी लागते. बरोबर आहे. घर तारण द्यावं लागतं. होय. आता तुला पहिलेच माहिती आहे काय? मला घर बी नाही जमीन बी जमीन बी नाही. मी बँकेला तारण काय दिलं? बर. एक मस्त एक बस एक रुकू याकडे नको एक कुत्र कुत्र एक मांजर. काय तुझी माणसाची जात आहे का? आणि का कुत्र्यानं मांजर जर बँकेनं तारण घेतलं असतं तर असं कोणीने पैसे काढलं असतं. पण बँक मॅनेजरला माहिती की शहाजी मनोकर काय पैसे पडवणार नाही. बर. बँक मॅनेजरनं 40,000 रुपये मंजूर केले. 40,000 रुपये मंजूर केलं. आता 40,000 रुपये मंजूर केल्यानंतर 40,000 घेतलं. आता हे 40,000चं 80,000 कसं होतील हा डोक्यात विचार. बरोबर आहे. त्या 40,000 रुपये घेतलं हा. आणि दुकान टाकलं. दुकान टाकलं. शेडचं शेणचं दुकान. आताच्या वाटेने दुकान टाकलं. बर. दुकान ओपनिंग वगैरे झालं. हा. आता गिरायकाची वाट पाहत बसलो. बरोबर आहे. म्हणून एक गिरायक आलं. गिरायकाला पायामध्ये कोल्हापुरी चप्पल धोतर निळशर्ट, निळशर्ट, डोक्याला फेटा डोक्याला फेटा. एवढ्या दांडग्या लहान मिश्या बर. आणि शोकेसने हाणायला सुरुवात केली. असं काय? त्याला पाहुणा 71च्या बाटलीची किंमत काय? हा. तर जास्त नाही. 71च्या बाटलीची किंमत 40,000. 40,000 रुपये. त्या फकड्यानं मागचा पुढचा विचार न करता खिशात हात घातला. हा. 40,000चा बंडल काढला आणि माझ्या हातात ठेवला. ते 40,000 रुपये घेतलं आणि कपाटात आपलं ठेवलं. बर. आता शोकेस मध्ये बाटली त्याच कंपनीची कंपनीची. आणि गोडाऊन मध्ये बाटली त्याच कंपनीची. बरोबर आहे. गोडाऊन मध्ये गेलो बाटली आणली त्याच्या हातात द्याला. असं तुला काय माझ्याकडे बघायला. बर. मला पाहुणं एका अत्तरच्या बाटलीला मी 40,000 रुपये दिले. 40,000. मी शोकेश मधली बाटली मागितली, गोडाऊन मधली नाही. बर. म्हणजे पाहुणं कंपनी एकच आहे. एकच आहे. नाही मला जमायचं नाही, मला शोकेश मधलीच बाटली. त्याला हट्ट धरला. आता गिरायकाची समजूत काढणं हे आपलं काम आहे. बरोबर आहे. शोकेश उघडली बाटली काढली त्याच्या हातात दिली. ते बाटली काढली त्याच्या हातात दिल्यावर त्यानं काय केलं? काय केलं? ओपन बुचान काढलं. हा. ते 40,000चा अंतर तळाचा ओतून घे. असं काय? 40,000चा अंतर तळाचा ओतून घेतला. त्यानं असं केलं. बर. 40,000चा अंतर नुसता मिशाला झाला. काय माणूस आहे? मी दुकानात उभं राहून बाबा बर. ज्या ती माणसाने 40,000चा अंतर मिशाला लावला. हा. म्हणलं मिशीच्या केसात काहीतरी भानगड असली पाहिजे. असली पाहिजे. म्हणलं पाहुणं हा. 40,000चा अंतर मिशाला लावला. हा म्हणलं मिशाला लावला. बरोबर आहे. पाहुणा हा. त्या मिशीतली मला 2 केस द्या. मिशीतली 2 केस मग दिली का? म्हणला पाहुणे या मिशीतली मला 2 केस दिली असती. बर. पण या 2 केसाची किंमत आहे 80,000 रुपये. आणि ते हुशार राहील. 80,000 रुपये. माझी बी डोक्यात टिकते. बर. त्याला 80,000 दिले की 1,60,000 कसं होतील हा डोक्यात विचार. बरोबर आहे. मग त्याने दिलेलं 40. 40. माझ्या जवळचं 40. 80,000चा बंडल धरला त्याच्या हातात दिलं. म्हणलं पाहुणा हा. 80,000. हा म्हणला पोचलं. म्हणलं द्या 2 केस. बरं मग त्यानं असा शर्ट वर केला, हिता हात घातला, हितली 2 केस उपसली उपसली. आणि माझ्या हातावर ठेवली. म्हणलं पाहुणं पाहुणा तुम्हाला म्हणलं मिशीची केस मागितली ती ही नाही. हे म्हणजे पाहुणं हा. हा म्हणला शोकेश मधला माल. शोकेस मधला मला आहे. हा म्हणला गोडाऊन मधला. गोडाऊन मधला मला आहे. त्या का मी बी ऐकत बसली चांगला. हा. कंपनी म्हणला एकच एकच आहे. ह्याला वेगळं नाव आणि ह्याला वेगळं नाव. ते कसं काय? आणि मित्राला मित्र भेटी आणि म्हणतच होते बरोबर. केल्याशिवाय कोणती देणार देणार नाही. कसं काय? माझं बरं चाललंय. बरं चालेल. होय. आपण दोघं जण जमलो. जमला. दोघात तिसरा विचार पाहिजे. प्रकाश मनोकर घ्या बोलून. त्यांना बोलावून घेऊया. विनोद सम्राट प्रकाश मनोकर. नमस्कार 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 मित्रांनो. शहाजू नाना हो का बोलवलं? बोलवण्याचं एकच कारण आहे. कुठलं कारण? तुमचं कसं काय चाललंय? बरं चाललंय. व्यवस्थित आहे. आहे. आता आपण 3 जण जमलोय. जमलोय. 3 तिघाड काम बिघाड. होय. तिघा चौथा विचार
विनोद सम्राट किसनराव मनोकर बोलवतो त्याला, बोलवून घ्या. बोलवतो. पण माझी काय परिस्थिती झाली? काय झालं? अरे मी मुंबईला राहतो. मुंबईला गावची यात्रा. यात्रा माहित होतं. हा, गावची यात्रा म्हटल्यावर महिन्याची रजा काढली. महिन्याची रजा काढली हा. आणि एसटीला बसलो. एसटीला बसला. मित्रांच्या घाटी पडतील, पाहुण्यापैंच्या घाटी भीती पडतील. पडतील. रात्रीनिमित्त हा गाडीला बसलो. खंडाळा चढून हा. घाट चढून गाडीवर आली. आली. आज पहिलं तुला माहित हा. आहे, मला सिगारेटचा फार ना सिगारेट वाढायला वाढायचा आहे ना. हाय काय पण सिगारेट हा. काढलं, पेटवलं, वाढायला लागलो. वाढायला लागला. आता एसटीत गर्दी. गर्दी. आता गर्दी असल्यामुळं हा. एक बाई म्हणजे तुझ्या शेजारी बाई बसली. नाही बसलेच नाही. हा. उभी होती, उभी. बाई उभी होती. तिच्या काकाला बोल होती. म्हणून होतं. तिची मला दया आली. दया आली. कारण का लहान मुलाची मला दया आली. दया आली. माझ्या बाकड्यावर बसायला जागा दिली. म्हणजे तिला दिली बसायला. बसायला शेजारी जागा दिली. शेजारी जागा दिली. बर. शेजारी वाढायला लागलो. हा. हो म्हणजे पाहुणं, तुम्हाला लाज लज्जा शरम आहे का? चालू गाडीत सिगारेट वाढताय. बर. सगळ्या धुराने माझा खोकला, डोळ्यातलं पाणी आलं, नाकातलं पाणी काढायला लागलं. म्हणजे? मला शरम वाटते का? बर. आता 5-50 माणूस त्या एसटी. त्या एसटी मध्ये मारत होते. आता मला खाली बघावं लागलं. बाईला लाज. एकट्या माणसात माझा अपमान अपमान केला. अपमान केला. असू दे म्हटलं, आपली चूक झाली आहे. झाली. सिगारेट म्हणजे तुम्हाला काय कळते का? हा. ड्रायव्हरच्या पाठीमाग बोर्ड काय दिलाय, गाडी चालू असताना धूम्रपान करणार. धूम्रपान करण्यास सक्त आहे. बर. आणि मी किती वाचलं, मी आता नाराज झालो. नाराज झाला. आपली चुकी झाली. झाली. काय अंतरावर गाडी गेल्यानंतर त्या बाईच्या काकाचं मूल हा. लहान लहान लागलं रडायला. लागले ना रे. रडायला लागल्यानं आता मी नाराज असतो की रे. बर. आता पाजायला लागल्यानंतर तिने काय केलं, लॉची भेटणं काढली आणि मुलग्याला पाजायला लागले. हो बाई म्हणजे लोकांना शिकवतात ज्ञान, आपण खाताय शान. डाव्या बाजूला बोर्ड वाचलाय का? म्हणजे गाडीच्या डाव्या बाजूला बोर्ड वाचलाय का? वाचलाय का? गाडी एसटी चालू असताना शरीराचा कोणता एक भाग बाहेर काढू नये. कुठलं सांगतोस? असू दे. असू दे. आपण जीवाचे 3 ठिकाण काम बिघाड. किसन म्हणतो. म्हणून त्याला बोलवूया. घ्या बोलून. अहो शाजी, मानापानाची शीट आहे. हा. लोक त्याला मानतात. म्हणतात. पार्टीचे मालक आहेत. घ्या बरोबर. मानापानानं त्याला हात मारली पाहिजे. हा. अहो किशा, काय बोल अहो किशा. विनोद सम्राट किसनराव मनोकर. अहो किसनराव मनोकर. अप्पा. या पुढं. अप्पा नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. 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 नवनाथ रामराव, देवाची आद्वारी उमाक्षणवरी त्याने त्याने मुक्ती साधी द्या. जन्मवर रणकराचे नती ग. आज एका माळ घातली बुवा गाठी बुवा झालास म्हणून तुझा थोरल्या भावासून मी पाय धरलं आणि म्हणतो जन्मभर रणकर हा. अरे सगळं सोडलं मित्रांनो. काय 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 केलं? सगळं सोडून दिलं. बेटा, जमीन जुमला बायका पोरं पुरा ढोरं सगळी सोडली. सोडली. एकच फक्त ध्यान, विठ्ठलाची गळ्यात माळ घातली. संन्यास संन्यास म्हणलं की कुठं तरी डोंगरावर माळ घातली. माळ माळ घातली. आणि इतकंच नाही मित्रांनो, मग आहे तिथं 16 निघतो तो किसनराव बुवा मनोकर. वा भुवा. बुवा म्हणा की का भुवा. बुवाच म्हणतोय. आता हळदीवर 16 निघाला निघाला. आणि मुक्काम करीत करीत लोणंदला आला. लोणंदला. आता लोणंदला 2 दिवस मुक्काम मुक्काम. आणि तिसऱ्या दिवशी 16 पंढरपूरला चालला. शाबास बुवा. एवढ्यात काय झालं माहिती का? काय झालं? एक वेश्या आली आणि माझ्या पायावर लोळायला लागली. बुवा, हो. तुम्हाला वाटलं असेल माळ घातली नसते तरी अरे, बरं अरे, झालं. अरे, अरे, सगळं सोडून दिले म्हणून सांगितले का नाही? ए वेश्या आली काय म्हणली काय माहिती? म्हणली? मनोकर भाऊ, मनोकर. काही करा, हा. वाटेल ते करा, वाटेल ते करा. पण मला एवढं तुमच्या सोहळ्यात घेऊन पंढरपूरला चला. याचं कारण याच्या पाठीमागे केलेलं पाप, हा. त्या चंद्रभागेचं सण आणि पांडुरंगाचं दर्शन केलं की माझं पाप सगळं धुवून जाईल. बरोबर आहे. म्हणून चांगल्या मार्गाला लागण्यासाठी त्या वेश्याबाईला माझ्या सोहळ्यात घेतली. आता बोलून चालून वेश्या बर. वडा ढोर, बर. त्याला काही दावा आहे काही असं नाही का काय काय नाही, काय आहे? नाही. आता रस्ता केल्यानं भैमुगाचं वावर. आता सोहळ्यात बाहेर निघाली निघाली. आणि भैमुगाच्या वावरात शिरली शिरली. आणि 5-6 ढाळं उपटली हा. आणि शेंगाघात पुन्हा प्रवेश माझ्या सोहळ्यात केला. केला. पण माझ्या सोहळ्याचा नियम करत
एकाच चरणाचा अभंग म्हटल्याशिवाय माझ्या शोळात प्रवेश नाही. महाराज त्या वारीत आहेत म्हटलं की पांडुरंगाचं नाव दर्शन घेतलं पाहिजे का नाही? पाहिजे. मग आता 500 संत अभंग म्हणून मोकळी झाली मोकळे झाले. आणि रामाबाई वेशामध्ये राहिली बुवा आणि पांडुरंगानं तिलाही बुद्धी दिली आणि तिलाही अभंगाला सुरुवात केली. बुवा हो त्या बाईनं अभंग म्हणल्याला तेवढा आम्हाला म्हणून जावता का? 500 संत अभंग म्हटलेली हा. ती देणार नाही नाही. पण वेशाबाई म्हटलेली पक्का टाळक्यात ठेवलं. हा. म्हणून दाखव. हे, हे. आमच्या बी- आमच्या बी गेलं पाहिजे. हाय, मनजीचा वाटेल माणसाची जात आहे का? सर कानाला गोड गोड लागलं. लागलं. आपल्या मंडळीच्या बी कानाला गोड आम्ही लागलं. बी म्हणून टाकलो. मंडळीच्या वाटा उधळती शेंगा आणि वरकर ढेंगा तहान पांडुरंग. कुठला पांडुरंग? तुमचा ते पकवानवाला पांडुरंग त्याला नादावलेली बाई ती म्हणजे उघड कसं बोलायचं म्हणून अभंगाचं तिला दाद खाल्लेला पकवानवाल्याला. अरे, अरे. तुमचा देह कच्चा आहे. आणि ज्याच्या देहाला गुरु नाही गुरु नाही. त्याचा देह कच्चा. कच्चा म्हणजे मानव जन्मात आला की माणसानं गुरु करा. गुरु करावा. अरे बाबा गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय विज्ञान आहे. सतगुरु वाचून सापडे ना सोयी धरावे ते पायी आधी आधी म्हणून तुमचा पिंड कच्चा. कच्चा आहे, कच्चा मी आहे. आज तुम्हाला दैवडीत भजन शिकवतो. भजन म्हणजे शाजी आम्हाला तू भजन शिकवतोस. भजन शिकवतो. चांगलं झालं की काय हरकत नाही. पण बरोबर सुरुवात. करा सुरुवात. हरी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. ज्या आईला म्हणला अभंग शिकतो चांगला अभंग म्हणायला लागला तुला मागणं साथ करते मग तो गोपाला गोपाला देवकी नंदन आणि आपल्या त्याच्या बापाला नाही समाज. काय म्हणालो? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेवकी नंदन गोपाला. आमच्या आई तुझ्या बापाला तुमच्या आईची शपथ आहे. तुमच्या आई माझ्या बापालाच आहे हे का? अप्पा अप्पा थोरला मी मधला आणि डॉक्टर का आपल्या आई त्याच्याच की बापाला दैवडीत सांगायला लागली. काय आलायस तू? अल्ल्या का अभंग मानला म्हणायचं म्हटलं तर त्याला बायच्याच पोटचा माणूस लागतो. अरे काय नका अभंग म्हणताय हा? तुला बघितलं अरे नाही का मग मागं तर- अभंग कसा म्हणायचा कसं म्हणायचा? अबा हे टाळ ताराची बोल काय? धिन्न धिन्न ना 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 धिन्न 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 म्हटलं की तीन म्हटलं की त्यातलं म्हणून दाखवा. असं ना ऐका कृष्ण रामा रामा चांगला बो आहे ना काही काय झालं काय झालं आणि म्हणजे असा- काय झालं हा तुमची मावशी माझा मामा होईल. मग मला सांगायचं नाही अरे, सगळ्या पाय फोडलाच की नाही? त्याला लागला की टाळे. 40 तारखेच्या मेला
असं ना शादी अरे काय सांगायचं तुला काय झालं आज बरं का फिरायला जायला फिरायला चैनी करायची आहे, चैनी. अरे कुणाचं चैनी करून चांगलं झालं चैनी करायचं म्हटलं तर पैसा पाहिजे. अरे पैसा रखू कैसा मर जायचं सातलं की जाऊ कैसा अरे सगळे इथं हे तुमच्या तिघासाठी 3 लाखाचा गट्टे किसनराव पैसे होण्याचं सिद्ध का कारण आहे त्याला काहीतरी नाही किसनराव पैसेवाला होण्याचं कारण आहे नाही. ह्याच्या आईनं मारवाडी ठेवलं मारवाडी. आता का अरे तुमच्या- मग मारवाडी ठेवल्यानं पैसे वाला होतो रे लावून आईने मारवाडी तुमचा ठेवलं वडील वारलाय. हो हो आता आहे हा तिला लिहायचा वाचता येते का नाही. म्हणून त्याचंच बरोबर आहे. म्हणजे हिशोबाला होय. हिशोबाला. हिशोबाला रे का ठेवला एवढा म्हणजे बाबा, जायचं. हा चैनीत काही काही वाटलं हा. झालं पण आपण दोघं तिघाचं चांगलंच करून घ्यायचं नवनाथ हा. आज जाऊ दे पैसा किती बी असं? तर आज ट्रेनिंग करायची म्हणजे करायची असं हो, ना हो. ठीक आहे मग जायचं एक सांभाळून मित्र कसे हा, हा. आपण मित्र आहे हा मित्र असावा जातीचा प्रगतीचा बर. मित्र असावा जातीचा प्रगतीचा अशा मित्रांना सगळ्या दैवी मध्ये मजा ना मित्र कसे मित्र कसे असतात अरे आपण एका ठिकाणी वावरलो एका ठिकाणी राहिलो एका ठिकाणी मी सासरवाडी एका ठिकाणी शिक्षण घेतलं काय झालं? हा. बाबा चैनी करायला जायचं म्हणलं तर तिघाची चौघाची साथ पाहिजे माहिती पाहिजे. आहे की नाही? आमची साथ तुला आहे. म्हणून तरी आणि मित्र मित्रासाठी काय करतो काय करतो? मी सांगितलं पाहिजे दोघे मित्राची वाचा सख्या जात मला नाता. दोघं मित्र जीवाचे सगळे राहतो वराडाचं दोघांची सीना एका जोडी सासरवाडी राहतो करा मित्रा अरे आपण चौघ जण शाळा कुठं शिकलो सांगा पाहिजे विद्याभ्यास शिकलो पुण्याच्या कॉलेज म्हणजे शिक्षण शिकलो शिकलो. सासरवाडी आपली चौघाची एका ठिकाणी. एकच गावची त्याच्यावर पुण्याच्या- विद्या अभ्यास शिकलो पुण्याच्या कॉलेजात श्यामराव आणि की भीमराव दोघांचे नाव एका वर्गात म्हणजे आपले वैकाल वर्गात नाव बरोबर आहे आहे. तो पुणे शहराचा हे पहा हा आमचे मित्र कोण योगेश पाटील बर एक खरेदी चाहते आहेत बर. आणि स्वतः कलाकार आहेत असं ना त्यांनी धुडके सम्राट सागर मनोकर हा यांना 501 रुपयाचं बक्षीस दिले आहे ठीक आहे. 501 रुपये नसून 500 लाख रुपये समजून तमाशा मंडळ मनपूर्वक आभार मानतो. ठीक आहे चला. तेव्हा बाबा परीक्षेला जायचं तुम्हाला माहिती आहे याची माहिती तुम्हाला असं पुण्यासारखी माहिती मला आहे मी खेड्यात कधी फिरलो नाही असं आता नवनाथ तुमच्या बरोबर पुणे सेवा येणार आहे असं काय तेव्हा संभावर गेल्या कारण का मी बायकून आहे एकटा असं काय आणि मी काही बघितलं सेवी चला.
आलायच का नाही काय तू शेरगावात केव्हा गेला काय सांग त्याला. आहे मजल्यावर मजला आहे मजल्यावर आहे मजल्यावर मजला आहे आणल्या का आपली बी घर आहे कशी सगळी मड्याची सुपत की त्याच्या काय हवं आहे काय ते? आप्पाचा वर्षाला पांगला ए, वर्षा. अरे रे, इकडे ऊस तोडला हा. की सगळी गावाची पाचड यांच्या उसाची पाचट घालावं बाई. काय करायचं काय मग हे पुणे शहर व्यवस्थित जायचं असं ना ठीक आहे पण पुणे शहर मध्ये जायचं कुणाला काय कोणाला बोलायचं काय नाही बोलायचं नाही आहे की नाही अजिबात नाही ऐकलं आहे ऐकलं हा. काकी तिला काकी मामी तिला मामी आणि बायको तिला बाई अरे घरात आल्यावर नाही तिथं नाही आणि तिथे एखादी झाली तर आमचा अंग नाही मार खायचं ते माझा प्रश्न आहे मी बघेन काय करायचं. पण मार खायचं सगळं बोलतोस. चला निघायचं. चला. रघुनाथ, तुला एवढं माहिती नाही. तुझ्या मागणी आहे का? आप्पा पाहिलं का पाहिलं की? हा हे बघ हे पुरुष आहे. हाय का नाही होय. कुठं तरी जाशील नाही नाही, काय तुझाच मला विश्वास नाही. असं ना तुझ्या तर बोळात शिरशील, अजिबात नाही त्याची छड काढशील. म्हातारपणी आता मला मार खावा लागेल. असं काय चल मार सोसून मला सोसायचं नाही. हे पाहिलं का पुणे शहर पुरुष आहे. बघितलंस का अरे. मजल्यावर मजलं मजल्यावर मजून आहेत. आहे का नाही अरे चांगली बंगला आहेत. असं काय होय. ठीक आहे तुला माहिती नाही मला काय माहित असतं. पुणे शहर मध्ये आलास आलोय. पण तू अजून माणसं पाहिली नाही नाही नाही. आहे का हा मी नीट माझं लक्ष ठेव माझ्या बोटाकडे हा म्हणजे तुझ्या बोटाकडे नजर ठेव. नवनाथ, एकटीने का वाढवलीस मी? आला का नेतं वाढवायचं किती होय मग काय? अरे बघ की अरे नवनाथ, हा. पाहिलंस? अरे वा 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 वा. थांब. पाखरं पण पाखरं. असं बिन पकाची पाखरं. बिन पकाची पाखरं. असं काय होय. अरे बाबा पाखरं बीट पकाचीच असते हा. बघितलं ते पलीकडच्या बाईचं हट्ट. उभी राहत. आग तर कसली अरे ट्रॅक्टर आहे का नाही ट्रॅक्टर सांग मित्रा काय त्या बाईची उभी राहिली आग ऍक्टर आहे का नाही नाक कसं मापट ठेवल्या अरे, मापट्या ठेवले. अरे फाउंटन पिनचं टोक हो दात कसा आहे नांगराचं फळ अरे बाबा डाळिंबीचे डाळिंबीचे दाणे काय त्या बाईचं कुरळा केस आहे हा किसनराव हो. त्या बाईचं कुरळा केस आहे त्या बाईचा कुरळा केस आहे जा आणि त्या बाईला बोलती करायची आता कुणीकडे बोलती करायची अरे कसं नाही जायचं नमस्कार कर बसलाच आहे. वजनात जायचं, वजनात. तुझ्या मान्याने जाऊन करतो जा, जा. नमस्कार करतो बाईला हो नमस्कार बाई आई जगदंबे मातोश्री बाई माझी अख्खा महाराष्ट्र फिरलो पण दर्शनच असं भेटलं नाही नमस्कार आपलं घर गाठूया काय झालं अरे गेले गेले बाई वजनात हा नमस्कार घातला नमस्कार कर मला तिने पुढचं तोंड न जाऊता मागचं तोंड जाऊ नका आपली सर तळ्या घेत आता तू गाड्या घेत जा नका त्याला वजन पाहिजे पोझिशन पाहिजे आहे, तुझं काय? पोझिशन आहे मला बघ मी कळतं. कसा होतो ते. जा बघ जा बघ ओ नमस्कार बाई इकडे ए तुम्ही दोघं कसं गेला कसं गेला वजना वजना तुम्ही कसं गेला वजना बाईकडे जायचं म्हटलं की नाही त्याला तोंड लागतं बाईकडे जायचं आणि आमची काय आहे? मी कसं जातो बा तू जा तू जा 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 ते तुम्ही तुम्हाला बोलल्या हा. जा जा, जा, जा. जा काय गं, खाणं. ए, तुझ्या आईचा दया तुझ्या ह्याची पावली हरवली होय इकडे 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 काही नका तिकडे बाई, बाई. टाक पैसा तुझी पावली राय बरं आपलं जावा जावा तुम्ही बुवा तुम्ही तेवढा चष्मा द्या चष्मा तुम्ही गेला खरं पण ती बाई चष्म्याकडे बघून बोलली माझ्या डोळ्याला चष्मा नाही असं ना? हा. हे घे. वजनाच आहे नाही वजना. नमस्कार बाई काय ग मेला घाण पाडलाय हे कसं जका तुला सकाळी सांगितलं होतं संडासात जाताना चष्मा घेऊन आलो म्हणून. तो कुठं तरी भरलाय त्याला मला बघायचं बाळा का बोलत नाही बरोबर बोल तू बोल तू तू जायचं हा. काय म्हणायचं आगी मेली मा ए, ते माझं काम आहे, जा, जा. मला बघायचं आधी मेली मा. क्यों मेरा बेटा काय काय नाव ना ते का मग मगाच काम उरकून गेलो आपल्याला काय असं? इतकं वेळ लावलाय रे अरे मला बघायचंय बघायचं ना तो काय गेला मी म्हणलं नमस्कार
नमस्कार भाई. नमस्कार. मी म्हणतो आगे मेरी माँ. काय म्हणतात तुला? म्हणजे क्यों मेरा बेटा. क्यों मेरा बेटा? हे कुठे बी हात फिरवायला लागले इथं. अरे आता त्या बाया बोलणार. हो ना? हो. खरं. प्रश्न नाही. आगे मेरी माँ ते म्हणजे क्यों मेरा बेटा? हा. मेरा बाप. हा, मेरा बाप. हे मला आता कळलं ना भाई. आगे मेरी माँ. इकडे ये की. बेटा मेरा बाप. आपली मला इथं गाडी आहे का तेवढी सांग मला बाप. मला भेऊ का पहिला जाऊन. काय झालं? आल्या का मी गेले म्हणलं आगे मेरी माँ. हा. त्या म्हणलं क्यों मेरा बेटा. बरं. मेरा बाप म्हणलं काकनं मागे जावायला लागले त्या. किसनराव तुला हेच माहिती नाही. होय. अरे बऱ्याच दिवसाला तू भेटायला गेलाय. हो हो आहे का बरोबर नाही? बरोबर. म्हणून खरे तुला दंगा मस्ती करताना जर त्या बिचाऱ्याची काकडं जर फुटली फुटली. तर तू कोण भरणार आहे का? कोण आपल्याशिवाय तिला भरणार तर आपणच त्यागे जाणार नाही का? कोण भरणार तेच रे. जा. Direct. आगे मेरी माँ, क्यों मेरा बेटा? हा. म्हणाले मेरा बाप. हा. एवढंच म्हण. बाहेर खरं आहे. बरोबर. काय माझं काम. आगे मेरी माँ. क्यों मेरा बेटा आगे मेरी माँ. क्यों मेरा बेटा मेरा बाप. आता तर लई गडबड आहे. का? आपलं मला तास घ्यावं घाली. मी आपला करार काढतो बाबा. काय झालं काय? मी म्हटलं नमल आगे मेरे माँ. त्या म्हणजे क्यों मेरा बेटा. मेरा बाप. बाप म्हणजे डोक्याला पदर कमराला जाम खावला या. अरे केसरराव तुला माहिती नाही बाबा एका एका बाईच्या अंगावर 5-5 हजार रुपयाची साडी. मग की जुन्या बाजारात. हे? जुन्या बाजारात घेत नाही म्हणजे 5-5 रुपये. 5-5 हजाराची साडी. 5,000 साडी दंगा मस्ती जर साडी जर फाटली तर तू कोण घेणार नाही का? कोण घेते आपल्या लोकांशिवाय. काय तर? हा. तर काय म्हणते, आगे मेरी माता म्हटलं क्यों मेरे बेटा? मेरा मेरा बाप. बाप बाहेर खडा उसको अंदर भेज दो. डायरेक्ट माझं काम आहे. आगे मेरी माँ. क्यों मेरा बेटा मेरा माँ हाँ बाहर खड़ा है. हाँ उसको अंदर भेजिए. ते का? तू माझ्या अंगावर यायला लागला. माझ्या बाईला लागला. हो बाई, हो, हो, त्याचं सोडावं. असं ना? हो भाई तुम्ही असं लक्ष ठेवू नका. ठीक आहे किलोवर असतो मी राहावा. किलोवर नाही बाई तुम्ही कलावंत बाया गाय का तसंच आम्ही दोघं तिघं बैल खा बैल खा मसर खा रेडे खा सगळं खा. आल्या का बाई, आम्ही सुद्धा कलाकार तुम्ही कलाकार आहे आम्ही सुद्धा कलाकार आहे. शाही नाही, शाही. हो बाई तुम्हाला आम्ही 2 गोष्टी सांगतो. असं अगं 3 ताराच्या माळीवरती 3 ताराच्या माळीवरती सुंदर एक दिसली.
काय म्हण दिनदयाळाच्या माडीवरती सुंदर एक दिसली, हातात आहे ना केस मोकळे, वा मारीत बसली. अरे, इकडे ये. आणि मी काय म्हटलं, तुम्ही काय म्हणताय? दिनदयाळाच्या माडीवरती सुंदर एक दिसली, हातात आहे ना केस मोकळे, मुख निहाळीत बसली. मी म्हणलं वा मारीत बसली. वा, विकास जगा तुमच्या नशिबात आहे ती. अरे काय झालं बाई? सांगा बाई. ऐका, सारी चांदणी चोळ्या दरी, सारी चांदणी चोळ्या दरी, दादा माझी कातरी. व्यक्ती कोण आहे आणि ती कोण आहे व्यक्ती सांगतो तुम्हाला. रेटरे हरणाक्ष श्रीधर कुलकर्णी त्यांचं नाव उर्फ पट्टी बापराव. त्यांना तेच आहे सांगतोय का तुम्हाला कसं आहे कोण आहे ते. पट्टे बापराव काविकारी, पट्टे बापराव काविकारी, जशी करत नाचे
चांगली 4 गाणी देवाची खंडोबाची यात्रा आहे. होय ना? खंडोबाची काय येते का नाही? येतो की. आता खंडोबाची गाणी म्हणतात. बस, बर, बर, बर. आवा तुमचा मला बघ पाय बर. काय हरकत नाही. चला. यानंतर घेऊन आहे